मित्रांनो, तुम्ही कधी अनुभवलं असेल, एखादा मोटिवेशनल व्हिडिओ पाहिला, मन एकदम उत्साहाने भरतं, वाटलं आज सगळं बदलतो, पण 2 तासांनी पुन्हा तेच फोन, आळस, वेळ वाया. तुम्ही मोटिवेशन शोधत राहिलात पण काम झालं नाही. मित्रांनो, आज मी एक कठोर सत्य सांगणार आहे. मोटिवेशन हे तुमचं शत्रू आहे आणि जर तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र जळगावकर शिलेश आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नेहमी बोलतो जीवनातील कठोर सत्य, सायकोलॉजी फॅक्ट्स आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंट बद्दल. आजचा विषय आहे मोटिवेशन वर्सेस माइंडफुलनेस वर्सेस डिसिप्लिन. हे 3 शब्द ऐकायला सारखे वाटतात, पण यांच्यात फरक आहे आणि तो फरक तुमचं आयुष्य बदलू शकतो. चला तर मग सुरू करूयात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मोटिवेशन म्हणजे काय तर एक भावना. जसं आनंद येतो, दुःख येतं, तसंच मोटिवेशन पण येतं आणि जातं. आज एक व्हिडिओ पाहिला, मोटिवेशन आलं. उद्या कुणी एक वाक्य बोललं, तुला काय जमणार नाही, आणि मोटिवेशन गेलं. मग दिवसभर डोक्यात फक्त तेच आणि तेच फिरत राहतं. मित्रांनो, सायकोलॉजी सांगतं की जेव्हा आपण मोटिवेशनवर अवलंबून राहतो तेव्हा आपण आपल्या बदलत्या मनस्थितीला आपल्या भविष्याचा ताबा देतो. आज मनात उत्साह आहे, काम करतो. उद्या थकवा आहे, काम थांबतं. परवा कोणी टोमणा मारला, सगळं सोडतो. असं चालत राहिलं तर यश कधीच मिळणार नाही. माझ्या ओळखीचा एक मित्र होता, विशाल पगारे. रोज रात्री ठरवायचा उद्यापासून लवकर उठायचं, व्यायाम करायचा, अभ्यास करायचा. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मोटिवेशन नसायचं. महिने गेले, वर्ष गेलं, पण बदल काहीच नाही. का? कारण तो मोटिवेशनची वाट पाहत होता, डिसिप्लिन नव्हता. मित्रांनो, हे फक्त विशालचं नाही, हे आपल्या सगळ्यांचंच आहे. मग पर्याय काय? 2 गोष्टी, माइंडफुलनेस आणि डिसिप्लिन. आता माइंडफुलनेस म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या स्वतःच्या मनाची जाणीव असणं. जेव्हा आळस येतो तेव्हा माइंडफुल माणूस स्वतःशी बोलतो, मला आता आळस आहे हे मला माहीत आहे, पण माझ्या भावना माझ्या कामावर राज्य करणार नाहीत. हीच खरी ताकद आहे. आणि डिसिप्लिन म्हणजे काय? मोटिवेशन नसलं तरी आपण काम करणं, थकवा असला तरी काम करणं, मन नाही म्हणालं तरी काम करणं. मित्रांनो, जगातील सगळ्या यशस्वी लोकांचं एकच रहस्य आहे, ते मोटिवेशनची वाट पाहत नाही, ते आपल्या 24 तासांवर राज्य करतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही एकदा ठरवलं की माझा वेळ माझा आहे, माझी दिशा मीच ठरवेन, तेव्हा कुणालाही तुम्हाला थांबवता येणार नाही. मित्रांनो, चला आता पाहूयात प्रॅक्टिकल लेवलवर काय करायचं. नंबर 1, 5 मिनिटाचा नियम. जेव्हा काम करण्याची इच्छाच होत नाही तेव्हा स्वतःला सांगा, फक्त 5 मिनिटे करतो. मित्रांनो, 99% एकदा सुरुवात केली की मोमेंटम तयार होतो आणि काम होत राहतं. सुरुवात करणं सर्वात कठीण असतं. नंबर 2, टाइम ब्लॉकिंग. रात्री झोपण्यापूर्वी उद्याचे 24 तास प्लॅन करा. कधी उठायचं, कधी व्यायाम, कधी अभ्यास, कधी आराम, सगळं ठरवा. जेव्हा तुमची शेड्यूल तुमचं दिवस ठरवते, भावना नाही, तेव्हा तुम्ही अनस्टॉपेबल होता. बाकी सगळे आवाज, टीका, टोमणे, नकार हे सगळे फक्त बॅकग्राऊंड नॉईज आहेत. तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावर ठेवा. आज एकच गोष्ट लक्षात ठेवा, मोटिवेशन तुम्हाला सुरुवात करायला मदत करतं, पण डिसिप्लिन तुम्हाला शेवटपर्यंत नेतं. मोटिवेशनची वाट पाहणं बंद करा. आज आत्ता या क्षणापासून एक छोटी गोष्ट करा, फक्त सुरुवात करा. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जर यातून एकही गोष्ट तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कारण हे कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. आणि अजून असे सेल्फ इम्प्रूव्हमेंट व्हिडिओज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.